टॉपिक आहे आपला नकल जॉईंट. तर क्वेश्चन मध्ये काय दिलेलं आहे पहा, डिझाइन अ नकल जॉईंट. आपल्याला नकल जॉईंटला डिझाईन करायचे आहे. तर काय काय गिवन डेटा आहे, टू कनेक्ट टू शाफ्ट्स हॅव्हिंग सर्क्युलर क्रॉस सेक्शन मेड ऑफ एसई 1030. हा आपल्याला मटेरियल गिवन आहे. तर मटेरियल दिलेला आहे आपला एसई 1030. त्यानंतर आपल्याला लोड गिवन आहे, टेन्साईल लोड ऑफ 55 किलो न्यूटन. तर याला मी पीनी रिप्रेझेंट केलेला आहे. टेन्साईल लोडला 55 किलो न्यूटन. किलो न्यूटनचं न्यूटन करून घ्यायचं. तर किलो न्यूटनचं न्यूटन कसं होते, मल्टीप्लाय बाय 10⁻³ करायचं. ठीक आहे. तर हे मटेरियल तुम्ही वरती पण लिहू शकता आणि हे लोड खाली पण लिहू शकता, त्याच्यामध्ये काही फरक नाही पडत. तर पहा, गिवन फक्त आपल्याला दोनच गोष्टी दिलेल्या, एक टेन्साईल लोडची व्हॅल्यू आणि एक मटेरियलची व्हॅल्यू. बाकी सर्व आता आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहे. तर प्रॉब्लेम काय आहे, ही जी आपली डिझाईन डेटा बुक आहे BD शिवलकर, याच्यामध्ये नकल जॉईंटचे फॉर्म्युलेज नाही आहे. तर आपल्याला फॉर्म्युलेज पाठांतर करावं लागेल. तर पहा, फर्स्ट स्टेप तुमची काय राहील, नकल जॉईंटच्या क्वेश्चन आला तर फर्स्ट स्टेप काय राहते तुमचं, तुम्हाला 3 व्हॅल्यूज काढावं लागते अगोदर. कोणतं, सिग्मा टी म्हणजे टेन्साईल स्ट्रेस, नंतर टाऊ शियर स्ट्रेस, आणि तिसरं सिग्मा CR क्रशिंग स्ट्रेस. या 3 व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करावं लागते. तर सिग्मा टीचा फॉर्म्युला काय राहते, सिग्मा YT अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. सिग्मा YT ला कधी कधी असंही म्हटले जाते SYT. हा झाला सिग्मा टीचा फॉर्म्युला. मग टाऊचा फॉर्म्युला सिग्मा YS अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. तर सिग्मा YS म्हणा किंवा SYS. आणि सिग्मा CRचा फॉर्म्युला 2 इंटू टाऊ. तर सर्वात अगोदर हे 3 फॉर्म्युले तुम्हाला माहीत पाहिजे. तर आता जर तुम्हाला सिग्मा टी काढायचे आहे तर ही व्हॅल्यू पण पाहिजे तुमच्याकडे आणि ही व्हॅल्यू पण पाहिजे. आपल्याकडे दोन्ही व्हॅल्यू नाही आहे. टाऊसाठी या दोन्ही व्हॅल्यू पाहिजे, नाही आहे. ठीक आहे. तर सर्वात पहिले तर आपल्याला सिग्मा YT आणि सिग्मा YS हे आपल्याला काढावं लागेल. तर या दोन व्हॅल्यू आपण कशा काढतो, या काढतो आपण मटेरियल वरून. आपला जो मटेरियल दिलेला आहे क्वेश्चन मध्ये SAE 1030, या मटेरियल साठी आपल्याला SYT, त्यालाच म्हणतो आपण सिग्मा YT, आणि दुसरी व्हॅल्यू सिग्मा YS, या दोन व्हॅल्यू आपल्याला या मटेरियलच्या घ्यावं लागेल. कोणता मटेरियल, SAE 1030. तर डेटा बुकच्या पेज नंबर 39 वर यायचं. पेज नंबर 39. मटेरियल कोणता आहे, हा मटेरियलचा कॉलम आहे. आपला मटेरियल कोणता आहे, SAE 1030 आहे. तर या मटेरियलसाठी दोन व्हॅल्यू घ्यायच्या. कोणत्या व्हॅल्यू, एक SYT ची व्हॅल्यू आणि दुसरी SYS ची व्हॅल्यू. तर SYT ची व्हॅल्यू किती आहे 1030 साठी, पहा इथून आणि इकडून पाहायचं, 296 आहे का, आहे. आणि SYS ची व्हॅल्यू किती आहे 183. यांचं युनिट काय मेगा पास्कल. तर आपला मटेरियल आहे 1030, तर 296 SYT ची व्हॅल्यू, 183 SYS ची व्हॅल्यू. तर अशा प्रकारे या दोन व्हॅल्यू डाटा बुक मधून घेऊन घ्यायच्या, डेटा बुक मधून. तर आपले SYT ची व्हॅल्यू 296 आणि SYT म्हणा, पहिलेच सांगितलं SYT म्हणा किंवा सिग्मा YT एकच आहे. SYS म्हणा की सिग्मा YS म्हणा एकच आहे, फरक नाही आहे. कोणी कोणी असं पण लिहू शकते, कोणी असं पण लिहू शकते. तर सिग्मा YT ची व्हॅल्यू 296
आता फॅक्टर ऑफ सेफ्टी क्वेश्चनमध्ये नाही दिलेली आहे. जर नसेल दिली तर नेहमी 2 अज्यूम करून टाकायची. तर म्हणून फॅक्टर ऑफ सेफ्टी 2. तर सिग्मा टीचा आन्सर आलं 148. मग टाऊचा फॉर्म्युला सिग्मा वाय एस अपॉन फॅक्टर ऑफ सेफ्टी. सिग्मा वाय एस 183, फॅक्टर ऑफ सेफ्टी 2. टाऊची व्हॅल्यू 91.5 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. युनिटकडे लक्ष द्यायचं. न्यूटन पर एम एम स्क्वेअरच म्हणजेच मेगा पास्कल होते. आणि सिग्मा सी आर कसं काढतो? 2 इंटू टाऊ. 2 इंटू टाऊ किती आलेला आहे? 91.5. तर हे सिग्मा सी आर. तर अशा प्रकारे पहिले या 3 व्हॅल्यू काढून घ्यायच्या. हा, मग फर्स्ट स्टेप करायन डिझाईन ऑफ रॉड. तर हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. P इक्वल टू π/4 इंटू डी स्क्वेअर इंटू सिग्मा टी. तर P ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे 55 इंटू 10⁻³ इक्वल टू π/4 इंटू डी आपल्याला काढायचे आहे. तर डी स्क्वेअर तसंच. सिग्मा टीची व्हॅल्यू तुम्ही आत्ताच काढली. किती काढली? 148. तर हे कॅल्सीमध्ये पुट करायचं, तुम्हाला डी ची व्हॅल्यू मिळून जाईल. कसं टाकजान कॅल्सीमध्ये? कधी पण लक्षात ठेवायचं, जी व्हॅल्यू काढायची आहे तिच्या जागेवर एक्स टाकायचं कॅल्सीमध्ये. तर कसं पहा, 55 इंटू 10⁻³ मग काय इक्वल टू कसं येते या कॅल्सीमध्ये? अल्फा आणि ही सॉल्वची बटन. त्याच्यानंतर π/4 इंटू डी ची व्हॅल्यू काढायची आहे, तर या डीच्या जागेवर एक्स. तर एक्स कसा येते? अल्फा आणि ही बटन. त्याच्या स्क्वेअर आहे तर स्क्वेअर पण द्यावं लागेल इंटू 148. सर्व टाकून झाल्यावर शिफ्ट सॉल्व इक्वल टू तर 21.752. ठीक आहे. तर याला पॉईंटमध्ये नाही ठेवायचं, राऊंड अप करून घ्यायचं. म्हणजे डी आलं आपलं 22 mm. मग सेकंड करायचे इम्पेरिकल रिलेशन्स. ते हे सर्व लक्षात ठेवायचं. D1 इक्वल टू डी घ्यायचं. तर डी ची व्हॅल्यू किती आहे? 22. D2चा काय फॉर्म्युला राहील? 2 इंटू डी. तर 2 इंटू डी किती आहे? आताच काढलं 22. D3 इक्वल टू 1.5 इंटू डी. तर डी ची व्हॅल्यू पुट करत जायचे, आन्सर काढत जायचे. हे छोटे छोटे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. T इक्वल टू 1.25 इंटू डी. T1 इक्वल टू 0.75 इंटू डी. T2 इक्वल टू 0.5 इंटू डी. तर बस डी ची व्हॅल्यू पुट करत जायची, आन्सर काढत जायचे. आणि जे पण पॉईंटमध्ये आन्सर येते त्यांना राऊंड अप करत जायचं. जसं टीचं आलं 27.5, तर त्याला किती घेतलं आपण? 28. T1 16.5 आलं, त्याला घेतलं 17. ठीक आहे. मग तिसरी स्टेप राहील डिझाईन ऑफ नकल पिन. तर काय फॉर्म्युला राहील? फेल्युअर ऑफ नकल पिन इन डबल शेअर काढायचं. तो फॉर्म्युला आहे P इक्वल टू 2 इंटू π/4 इंटू D1 स्क्वेअर इंटू टाऊ. तर सेम व्हॅल्यू कोणाची काढायची आपल्याला? या टाऊची व्हॅल्यू काढायची. तर याच्या जागेवर कॅल्शियममध्ये एक्स टाकायचा. तर P ची व्हॅल्यू आहे तुमच्याकडे. D1 ची व्हॅल्यू तुम्ही इथेच काढली. D1 म्हणजेच काय होते? D म्हणजे 22. तर हे कॅल्सीमध्ये टाकायचं, तर तुम्हाला टाऊची व्हॅल्यू मिळेल. टाऊच्या जागेवर काय टाकायचं? एक्स. तर टाऊची व्हॅल्यू किती येणार? 72.36 न्यूटन पर एम एम स्क्वेअर. तर ही कोणती व्हॅल्यू राहते? इंड्यूस. ठीक आहे. आणि आपण जे ह्या व्हॅल्यू काढल्या, इथं 3 व्हॅल्यू काढल्या ना, एक सिग्मा टी, टाऊ, सिग्मा सी आर, ह्या अलाउएबल व्हॅल्यूज राहते.
आणि जे आपण इकडे व्हॅल्यूज काढतो त्या इंड्यूस व्हॅल्यू राहते. तर पहा टाऊ इंड्यूस किती आली 72.36 आणि इकडे पण आपण टाऊची व्हॅल्यू काढली होती किती आली 91.5. तो कोणती व्हॅल्यू मोठी यायला पाहिजे ही जी आपण टाऊ राहते आपली ही याला म्हणतो आपण टाऊ अलाउएबल. ही पण आपली अलाउएबल आहे आणि ही अलाउएबल. तर अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे इंड्यूस व्हॅल्यू छोटी पाहिजे. इथे आली का इंड्यूस किती आली 72.36 आणि टाऊ अलाउएबल किती आपली 91.5. तर म्हणजे आपली डिझाईन कशी आहे सेफ आहे. कंडिशन इज सॅटिस्फाईड. अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे इंड्यूस व्हॅल्यू छोटी पाहिजे डिझाईन इज सेफ. मग चौथी स्टेप मध्ये कोणाचे डिझाईन करायला लागते डिझाईन ऑफ सिंगल आयन. तर याच्यामध्ये एकदा टेन्शनसाठी करावं लागेल एकदा शिअरसाठी आणि एकदा क्रशिंगसाठी तिघांसाठी पण कॅल्क्युलेशन करायचे. तर पहा फॉर्म्युले कसे लक्षात ठेवायचे. तर पहिला पॉइंट राहील फेल्युअर ऑफ सिंगल आयन इन टेन्शन. बी मध्ये काय राहील फेल्युअर ऑफ सिंगल आयन शिअर आणि तिसरं फेल्युअर ऑफ सिंगल आयन इन क्रशिंग. तिघांसाठी पण करायचं टेन्शन शिअर आणि क्रशिंग. तर पहा हे दोन फॉर्म्युले एकदम सेम आहे. फक्त चेंजेस का राहणार आहे दोन्ही ठिकाणी पी आहे इक्वल टू आहे. इथे D2 मायनस D1 आहे इथे D2 मायनस D1 आहे. इथे पण टी आहे इथे पण टी आहे. हा हे आपण टेन्शन साठी करत आहोत म्हणून सिग्मा टी. हे आपण शिअर साठी करत आहोत म्हणून टाऊ. टाऊ म्हणजेच तर आपले शिअर स्ट्रेस होते ना. तर शिअर साठी करत आहोत तर शिअर स्ट्रेस यूज करायचं. टेन्शन साठी करत आहोत तर टेन्साइल स्ट्रेस यूज करायचे. सिंपल लॉजिक लक्षात ठेवायचं. तर इथून पण आपण कोणती व्हॅल्यू काढू हे सिग्मा टीची. तर पी आपल्याला माहित आहे D2 माहित आहे D1 माहित आहे टी माहित आहे. याच्या जागेवर एक्स टाकायचे कॅल्सी मध्ये शिफ्ट सॉल्व करून सॉल्व करायचे. तर तुमची व्हॅल्यू येणार 89.28. तर आताच सांगितलं होतं अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे इंड्यूस व्हॅल्यू छोटी पाहिजे. तर सिग्मा टी अलाउएबल किती आपण इकडे काढलेली आहे सिग्मा टी अलाउएबल 148 आहे आणि सिग्मा टी इंड्यूस किती आली 89.28. तर ही व्हॅल्यू छोटी आहे अलाउएबल मोठी आहे. तर आपली कंडिशन सॅटिस्फाईड आहे. जसं याच्यासाठी केलं कॅल्क्युलेशन सेम याच्यासाठी करायचं. तर इथे पण तेच आन्सर येणार आहे 89.28. तर इथे ही टाऊची व्हॅल्यू आली इंड्यूस. तर टाऊ अलाउएबल किती आहे 91.5. तर 91.5 पेक्षा ही छोटीच आहे कारण की ही व्हॅल्यू छोटीच पाहिजे. आली इथे छोटी डिझाईन सेफ. मग क्रशिंगचा फॉर्म्युला थोडा वेगळा आहे. क्रशिंगचा काय फॉर्म्युला आहे P इक्वल टू D1 इंटू टी इंटू सिग्मा CR. तर इथून सिग्मा CR ची व्हॅल्यू काढायची. ठीक आहे कोणती व्हॅल्यू राहील हे इंड्यूसच राहील ना. तर किती आली 89.28. तर सिग्मा CR ची अलाउएबल किती आहे सिग्मा CR अलाउएबल आहे 183. तर 183 पेक्षा तर ही छोटीच आहे. नेहमी लक्षात ठेवायचं अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे इंड्यूस व्हॅल्यू छोटी पाहिजे. इथं पण सेम आलं तर डिझाईन सेफ आहे. आता हे डिझाईन ऑफ सिंगल आयन झालं. आता डबल आयन ची डिझाईन करू आपण. तर इथं पण तिघांसाठी करायचं टेन्शन शिअर आणि क्रशिंग. तर टेन्शन आणि शिअरचे फॉर्म्युले सेम सारखेच राहते. पाय याच्यामध्ये ना याच्यामध्ये फरक काय आहे
कॉल आला. हा, तर या फॉर्म्युल्यामध्ये आणि या फॉर्म्युल्यामध्ये फरक काय? इथे पण P इक्वल टू D2 मायनस D1 आहे, इथे पण P इक्वल टू D2 मायनस D1 आहे. इथे T होता, इथे काय आहे 2 इंटू T1 आणि सिग्मा T तर इथे पण आहे. तर असं कंपॅरिझन करून थोडे फॉर्म्युले लक्षात ठेवायचे. तर या दोघांचे तर फॉर्म्युले सेम सारखेच राहते, फक्त इथे टेन्शन आहे म्हणून टेन्साईल स्ट्रेस, इथं शियर आहे म्हणून शियर स्ट्रेस. तर बाकी सेम कॅल्क्युलेशन करायचे आहे. व्हॅल्यू कशाची निघणार? सिग्मा टीची. आणि कोणती व्हॅल्यू राहते? इंड्यूस व्हॅल्यू. कॅल्सीमध्ये माहितच आहे तुम्हाला कसं टाकायचे. पी ची व्हॅल्यू लिहिजाल 55.10⁻³ इथे D2 ची व्हॅल्यू मायनस D1 ची व्हॅल्यू इंटू 2 इंटू T1 ची व्हॅल्यू इंटू सिग्मा टी तसंच राहू द्यायचे. याच्या जागेवर एक्स टाकायचे कॅल्सीमध्ये. तर तुमचे येईल 73.52. तर सिग्मा टी इंड्यूसची व्हॅल्यू छोटी पाहिजे, अलाउएबल व्हॅल्यू मोठी पाहिजे. तर सिग्मा टी अलाउएबल मोठीच आहे आपली. आताच आपण चेक केलं. चेक केलं म्हणजे माहीतच आहे ना, अलाउएबल 148 आहे. ही किती आली? 73. तर डिझाईन सेफ. याच्याही तसंच काढायचं. टाऊ इंड्यूस किती आली? 73.52. आणि टाऊ अलाउएबल किती आहे? 91.5. म्हणजे ही व्हॅल्यू मोठी आहे तर डिझाईन सेफ आहे. आणि लास्टमध्ये क्रशिंगमध्ये हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. इथं सिग्मा सी आरची व्हॅल्यू निघणार इंड्यूस, ही व्हॅल्यू आली. तर सिग्मा सी आरची अलाउएबल किती आहे? अलाउएबल आहे आपली 183. ठीक आहे, 183 मोठीच आहे, म्हणजे इथे डिझाईन सेफ आली. तर इथपर्यंत नकल जॉईंटच्या क्वेश्चन राहते. तर याच्यामध्ये व्हेरायटी काय आहे? आता जो क्वेश्चन केला होता त्याच्यामध्ये आपल्याला दोनच गोष्टी लिहून दिलेल्या होत्या. एक टेन्साईल लोड गिवन होता आणि एक मटेरियल गिवन होता. एखादी क्वेश्चन असाही राहील, याच्यामध्ये काय दिलेलं आहे? नक्कल जॉईंट डिझाईन करा म्हणत आहे. टू ट्रान्समिट 100 किलो न्यूटन, ही व्हॅल्यू आपली टेन्साईल लोड राहील. लोडची व्हॅल्यू त्याला लिहिलं P, किलो न्यूटन आहे, त्याचं न्यूटन करायचं. हा, याच्यामध्ये वेगळं काय आहे? या क्वेश्चनमध्ये जे आपण या व्हॅल्यूज काढलेल्या होत्या, सिग्मा टी, टाऊ आणि सिग्मा सी आर, या तीनही व्हॅल्यू डायरेक्ट क्वेश्चनमध्ये दिलेल्या, काढायची गरज नाही. द डिझाईन स्ट्रेसेस मे बी टेकन ॲज 75 MPa इन टेन्शन. टेन्शन म्हटलं तर सिग्मा टी झालं. 60 MPa इन शिअर, शिअर म्हणजे शिअर स्ट्रेस टाऊ. आणि 150 MPa इन कॉम्प्रेशन म्हणजे क्रशिंग. ठीक आहे, टेन्शन म्हटलं तर सिग्मा टी, शिअर म्हटलं तर टाऊ, आणि कॉम्प्रेशन म्हटलं तर सिग्मा सी आर. तर अशा प्रकारे तीन व्हॅल्यू ऑलरेडी दिलेल्या, म्हणजे ही स्टेप करायची गरजच नाही. हे जे सर्व केलं होतं ना आपण, मटेरियलवरून या व्हॅल्यू काढल्या होत्या, मग हे सर्व करायची गरज नाही. डायरेक्ट तुमचा क्वेश्चन इथून सुरू होणार. हे सर्व तामझाम करायची गरज नाही. इथे का बरं तामझाम केलं? या तीन व्हॅल्यू आपल्याला दिलेल्या नव्हत्या, पण कधी कधी क्वेश्चन मध्ये तीन व्हॅल्यू डायरेक्ट गिवन राहतात. हा, तिसरा क्वेश्चन काय राहू शकतो? इथे नकल जॉईंट डिझाईन करा म्हटलाय, लोड दिलेला आहे 25 किलो न्यूटन, त्याला न्यूटन मध्ये करजा. तर आता इथे मटेरियल पण नाही दिलेला आहे आणि या तीन व्हॅल्यू पण नाही दिलेल्या आहे. तर या तीन व्हॅल्यू नाही दिलेल्या आहे तर आपण काढत असतो अशा प्रकारे, अशा प्रकारे. पण याच्यासाठी मटेरियल तर माहित पाहिजे ना, जो की या क्वेश्चन मध्ये दिला होता मटेरियल, पण या क्वेश्चन मध्ये दिलेला नाही आहे. तर अशा वेळेस आपण मटेरियल अझूम करून घ्यायचा. तो कोणता अझूम करायचा? SAE 1030, हा मटेरियल अझूम करायचा
आणि जसं आपण इथे कॅल्क्युलेशन केलं होतं सेम कॅल्क्युलेशन करायचं आणि क्वेश्चनला सॉल्व करायचं. तर एवढ्या 2-3 व्हेरायटीचे क्वेश्चन्स राहतात जेवढे मी बघितले. ठीक आहे. जर काही डाऊट असेल तर कॉमेंटच्या माध्यमातून विचारू शकता. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा. आणि कोणकोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओज पाहिजे हे सुद्धा कॉमेंटच्या माध्यमातून मला सांगू शकता.